एक महत्वाचो विषय सगळ्या प्रसार माध्यमांतसून आमकां व्हायरल जालो की मोपा जो रोड आसा एअरपोर्टार वचपाचो जो रोड आसा हो रोड खंय तरी सरकारान सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंटान खंय तरी ब्लॉक करपाचो असो काहीतरी निर्णय आनी त्याचे नोटिफिकेशन कितें तरी काडला. पण आज हांव सरकाराक सांगूंक सोदता की मोपा विमानतळ जावचो म्हणून जवळ जवळ 1 कोटी स्क्वेअर मीटर तुम्ही जागो संपादन केलो. ह्याच्या पयलींचे सगळे आमदार आसात, मंत्री आसा, हेंच्यांनी आयज छाती ठोकपणे सांगता आसा आम्ही 1 कोटी स्क्वेअर मीटर जागो हो संपादित केलो. पण ह्या 1 कोटी जागेन लोकांक आमच्या कितें बेनिफिट मेळ्ळे हो सगळ्यांत मोठो. आणि हो जो ब्रिज आहा तेंच्यांनी जो लिंक रोड केला हो डायरेक्ट एअरपोर्ट टू डायरेक्ट धारगळ जातलो. म्हणजे म्हाका दिसता डायरेक्ट तो कोलवाळेकच टेकला. म्हणजे ह्या एअरपोर्टाचो मोपा एअरपोर्टाचो आमच्या तालुक्यात फायदो कितें जालो हो एक मोठो प्रश्न चिन्ह आसा. आयज आमी रोजगाराच्या बाबतीत पळयता तर थंयसर गाडयो सुद्दां पळयता MS07 भायल्यो सगळ्यो गाडयो थिंगासर लागलेल्यो आसा. हेचो अर्थ चडांत चड रोजगार हो भायल्या मनशाक मेळलेलो आसा. आणि आयज जर हो रोड जर बंद जर जालो जायत जाल्यार ह्या रोडा खातीर सुद्दां बरे व्हडले आंदोलन करपाची जर पाळी जर आमच्या येत तर त्याच्या फुडले आमकां दुर्भाग्य आमचें ना. जो लिंक रोडाचो विशय सांगपाचो जालो जाल्यार पयलो आमचो बाबू आजगांवकर हेका आसलो त्या खुर्चेर तेन्ना डेप्युटी CM आसलो. डेप्युटी CM आसतना हेणी मोपा एअरपोर्ट बंद घातलो आणि 24 वरांनी तो चालू केलो. म्हणजे कसलो तेका मंत्र दिलो तो म्हाका खबर ना. आयज तो येवन रस्त्यार सांगता की आंदोलनाची भाशा जो उलयता हाका जबाबदार बाबू आजगांवकर आसा. ते आपल्या भुरग्याक सोडूंक वयतलो तेका थंयसून हार्डली 1-2-3 किलोमीटर लागता जाल्यार त्यांनी 15-30 किलोमीटर येवपाचे काय. तशेंच आयज आमचो सध्या आमदार आसा सरकारांतलो प्रश्नच ना. दर फावटी कितें जालें काय तो आपण रोखडेच करता फाल्यां आमी करया परवा करया अशें करून येयला. ह्यो रोड कितले फावटी बंद जालो, ह्यो परमनंट बेजीस ह्यो चालू कित्याक उडना, ह्यो करूं शकना, ह्यो खंय तरी अनकेपेबल आसा सिद्ध जाता, निष्क्रिय आसा सिद्ध जाता न्ही. The voice for coin.